साधारण तुम्ही धरू शकता 12-13 पासून ते पुढच्या मुलांना मी हा प्रश्न हमखास विचारते, बेस्ट फ्रेंड आहे का? आणि भरपूर मुलांकडे आज बेस्ट फ्रेंड नाहीये. कारण बेस्ट फ्रेंड करण्यासाठी जो विश्वास मिळावा लागतो ना, तो त्यांना देता येत नाही. आणि त्याचं कारण घरातून ते लाईफ स्किल डेव्हलपच होतं. म्हणजे ॲडजस्टमेंट जी असते, आपण एकुलत्या एक मुलांचं घरात लहान मूल म्हणून इतकं कौतुक केलं जातं, त्यांना फार ॲडजस्टमेंट करावे लागत नाही आणि ते असेच मोठे होतात. आणि मग मित्रांमध्ये गेलं की त्यांना ॲडजस्टमेंट करावं लागलं की प्रॉब्लेम. मग ते म्हणतात नाही, हा माझं म्हणणं ऐकत नाही, तुझंच ऐकलं पाहिजे असं कोणी सांगितलं. तर तिथं मग ते लाईफ स्किल त्यांच्याकडे नसतं. ते नोकझोक वगैरे स्पेशल ट्रीटमेंट तिकडे मिळत नाही, तिथे सगळे सारखेच असतात. ते एकुलते एक कोण आलेले असतात आणि जरी दोन असले तरी काही फार फरक पडत नाही. पण ह्याच्यामुळे त्यांना ते जुळवणं अवघड जातं. त्यांच्या अपेक्षा जास्त असतात. पूर्वीच्या काळी मित्रांची अपेक्षा म्हणजे खेळायचं. असे काय सिक्रेट असणार होते जे आपण सांगू, फार तर फार कोणीतरी आवडतंय ह्याच्या पलीकडं काही फार सिक्रेट कुणाला सांगावे असे काही फार नसायचे. किंवा जर कुठं चाइल्ड अब्यूज जरी मागच्या काळात झालेलं असेल तरी ते मित्रमैत्रिणीला पण सांगितलं नाही जायचं. पण आता असं आहे की मुलांकडं सांगायच्या खूप गोष्टी आहेत. कधीतरी आईवडिलांची घरात भांडणं होत असतील तर त्यांना पाहिजे असतं जजमेंट न देता फक्त ऐकावं. पण एवढे लाईफ स्किल्स म्हणजे ऐकणं महत्त्वाचं आहे. तिथं काही सल्ला द्यायचा नाही आहे तुम्हाला, फक्त ऐकायचं आहे. पण हे कळण्या एवढं घरातून बाळकडू दिलंच जात नाही. लहान मुलाला फक्त मोठं केलं जातं. त्यांचं बाळासाहेब होतच नाही, त्यांचं बाळूच राहतो, त्यांचं मिनूच राहतो, चिकूच राहतो, त्यांचं मोठं होतच नाही. तर तो मोठा जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत ती मॅच्युअर्ड बेस्ट फ्रेंडची मैत्री तो बाकीच्यांना देऊ शकणार नाही, वाईस वर्सा त्याला मिळणार नाही, असं होतं. त्याच्यामुळं मैत्री ही निवडायची असेल तर डेफिनेशन माहिती पाहिजे. आणि ती डेफिनेशन आपलं भविष्याचा पुढं विचार करणारी, आपल्याला सपोर्टिव्ह असणारी, अडीअडचणीला मदत देणारी, नॉन जजमेंटल. तू असं केलं म्हणजे असं आहे, तू अशी वागलीस म्हणून तू अशी आहेस, असं म्हणणं अवघड आहे. आणि मुलांना मैत्री मिळणं अवघड चाललं आहे. म्हणजे मैत्रीचं नातं त्यांच्यात अवघड आहे. वरवरचे असतात ते, पण बेस्ट फ्रेंड जी पक्की दोस्तीवाली जी गोष्ट आहे ना. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.